भगवान परशुराम मंदिरासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, आमदार संग्राम जगताप। भगवान परशुराम मंदिराचं रविवारी सायंकाळी झालं भूमिपूजन। आमदार संग्राम जगताप तसंच इतर मान्यवरांची उपस्थिती। भगवान श्री परशुराम मंदिराच्या आणि श्री परशुराम भवनाच्या कामास पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी आपण सकल ब्राह्मण समाजाला सर्वतोपरी सहकार्य करू असं आश्वासन अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी दिले। सकल ब्राह्मण समाज संघाच्या वतीनं आयोजित भगवान श्री परशुराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। कारण ज्या वेळेला निवडणुका आल्या सगळ्यांना वेध लागतात, या समाजाची बैठक घ्या, त्या समाजाची बैठक घ्या आणि बैठका घेऊन त्यांना आश्वासित करा की आता तुमच्या काय समाजाचे प्रश्न आहेत। आता समाजाचे काय प्रश्न आहेत ते प्रत्येकाला माहिती असतं, पण ते काही ना काही नवीन संपर्क साधण्याचं एक निमित्त असतं। आणि म्हणून त्या कार्यकाळामध्ये अनेक लोक येत असतात आपल्याकडे। आपल्यालाही आशावादी, आपण प्रत्येक मनुष्य आशावादी असतो आणि आशावादी राहिलं देखील पाहिजे। आणि म्हणून आशावादी असल्या कारण आपण देखील समाजातली 4 माणसं गोळा करतो आणि 4 माणसं गोळा करून आपण कुठेतरी ठरवतो की आता या माणसाला आता निवडणुकी दरम्यान तो आलेला आहे तर आपण सर्वजण त्याच्याकडे मागणी मांडूयात। आणि मग आमच्या क्षेत्रातली माणसं असतात की फक्त लोक जमा व्हायचा उशीर आहे, ती म्हणतील ते तुम्हाला सांगतो आश्वासन द्यायला सगळी मंडळी तुम्हीच म्हणले कालू काय ही वस्तुस्थिती आहे। माणसं तयारच असतात, तर पुढचा मागचा कशाचा विचार न करता त्याला वाटतं। आणि आम्ही जेव्हा नवीन नव्हतो आम्ही म्हणायचो असं काही बोलू नका, या निवडणूक झाल्या पाहू म्हणायचे। पण आमच्यासारख्याला बरीच लोक नवीन म्हणायचे की तुम्ही आश्वासन देऊन टाका, म्हणायचं बाबा जे पूर्ण होणार नाही ते आश्वासन कदापि आपण देणार नाही आणि द्यायचंय। कारण त्याचे पहिलं कारण, त्याच्या मागे कारण असतं। पहिलं कारण आहे की आमच्यावरती एक अध्यात्माच्या विचारांचा पगडा निर्माण झालेला आहे की ज्या माध्यमातून, ज्या विचारातून मनुष्य मोठा होत असतो तो विचार फार महत्वाचा असतो। राजकारणामध्ये अनेक माणसं काम करत असतात आणि राजकीय क्षेत्र हे एक जो व्यक्ती प्रमुख असतो त्याच्यावरती म्हणजे रोज नवीन आरोप असतात आणि म्हणून त्याला आपण म्हणूयात की आरोपांचं एक माहेरघर असतं, म्हणजे रोज नवीन आरोप असतात। म्हणून या सगळ्या आरोपांमध्ये जगत असताना की आपल्याला कुठेही याच्यामध्ये खरं तर प्रामाणिकपणा हा आपल्या मनामध्ये असला पाहिजे। आणि म्हणून त्या माध्यमातून काम करत असताना आम्ही देखील विचार केला की जे आपल्याच्याने होणार आहे तर त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, निवडणुका आता आमचं सुरुवात या क्षेत्रामध्ये फार लवकर झाली। म्हणजे पहिलं कारण मी सांगितलं विचारांचा पगडा, आज दुसरं कारण असं आहे की फार लवकर सुरुवात झाली। ज्याचा शेवटचा टप्पा असतो तो शेवट टप्प्यामध्ये काही आश्वासन देत असतो, कारण त्याला माहिती आता परत काही निवडणूक करायची नसते। आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून हे लोकांचं सगळं पाहिल्यानंतर आज कुठेतरी आम्ही देखील ठरवलं की आपल्याला जी दिशा ठरवतो तर त्या दिशेनं काम करायचं, त्या प्रामाणिकपणाने आपण ते काम करायचं। या कार्यक्रमाला आमदार अरुण काका जगताप, श्री देवदास स्वामी मठाचे श्री समर्थ मंदार बुवा रामदासी, दत्तोपंत पाठक, वेदशास्त्र संपन्न महेश रेखे, सागर कुलकर्णी, बाळासाहेब पंढरपूरकर, निलेश धर्माधिकारी, हरिभक्त पारायण, श्रीमती प्रभाताई भोंग, सकल ब्राह्मण समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पोद्दार, समन्वयक विजय देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारसकर, नगरसेवक सागर बोर्डे, प्रकाश भागानगरे, अजिंक्य बोरकर, प्राध्यापक माणिकराव विधाते आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले, जगताप कुटुंबियावर आध्यात्मिक विचारांचा पगडा आहे, त्यामुळे ते पूर्ण करू शकणार नाहीत असं कुठले आश्वासन ते कदापि देत नाहीत। साधू संतांची भूमी म्हणण्याची जी ओळख आहे तर त्याला पुढे घेऊन जाण्याकरता, नवीन साधू संत घडवण्याकरता हे खरं तर तुमची सर्वांची जबाबदारी आहे। आणि म्हणून हे सर्व पुढे घेऊन जाण्याकरता आज एक मोठा उपक्रम आज आपल्या सर्व मंडळींनी पुढाकार घेऊन या ठिकाणी केलाय। बागानगर साहेबांनी सांगितलं मगाशी बोलत असताना की अगदी आमच्या आजोबांपासून तर आता आमच्या मोठ्या भावाच्या मुलापर्यंत म्हणजे जवळपास 4थी पिढी ही पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारी ही पायी जात असते। आणि म्हणून हे अध्यात्म धर्म हा एक विचारांचा वारसा असतो। हा काय कोणाला रोजच उठल्यानंतर काही सांगण्याची आवश्यकता नाहीये की आपण काय यातून काय करायची गरज आहे। ज्याचा काय एखाद्यावरती विश्वास नसतो त्याला रोज काही ना काही विश्वास आहे असं घडून आणावं लागतं की माझा तुमच्यावर किती विश्वास आहे किंवा माझा तुमच्यावरती किती विश्वास आहे दाखवून देण्याकरता त्याला रोज विश्वासाला पात्र करावं लागतं, पात्र ठरावं लागतं।
पण याच्यामध्ये आज आपण काम करणारी मंडळी, तुम्ही देखील या ठिकाणी सगळे मंडळी आहात आणि तुमच्या माध्यमातून, सर्वांच्या योगदाना माध्यमातून आज पुढच्या काळामध्ये जे आज भूमिपूजन झाल्यानंतर तुम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये खरं तर बरीच मंडळी आता एकत्र आलीत. एकत्र येणं एवढी देखील सोपी गोष्ट नसती, पण आज आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील एकमेकावरती विश्वास ठेवा. बरीच लोक येत असतात आणि येत असताना ती सगळीच काय ही वास्तू पूर्ण होईल अशा विचाराने येणार नाहीत. त्यामुळे आपण काळजीपूर्वक याच्यामध्ये खरं तर आपण सर्वांनी राहावं, ही एक तुम्हाला मी खरं तर जोशी साहेब आज विनंती. आपल्या आजोबा भीमराव जगताप यांच्या नावानं 1,11,000 रुपयांची देणगी, तर उद्योजक राजेश भंडारी यांच्या वतीनं 2,11,000 रुपयांची देणगी त्यांनी जाहीर केली. मंदिर आणि भवनाच्या कामासाठी आपण शासकीय आणि खासगी पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करून हे भवन लवकरात लवकर पूर्णत्वाकडे नेऊ, असं ते म्हणाले. जगताप यांच्या नावानं मी 1,11,000 रुपये या ठिकाणी जाहीर करतो आणि त्याचा चेक देखील हे आपल्याकडं आम्ही पाठवून द्यायची व्यवस्था या ठिकाणी करू. दुसरा चेक, पावती म्हणण्यामध्ये चेक, कारण चेक आला म्हणजे काय होतं, कन्फर्मेशन येतं. त्याला पावती पुस्तक काय तुम्ही ठेवू नका. दुसरा जो चेक आहे तो त्यांनी मगाशी मला सांगितलं की तुम्ही माझ्या वतीनं जाहीर करा. तो रावशेठ भंडारींच्या वतीनं, महावीर ग्रुपच्या वतीनं 2,11,000 रुपयाचा चेक हा त्यांनी देखील या ठिकाणी जाहीर केला आहे. आणि म्हणून आज जरी भूमिपूजन झालं, मंदिराचा कामाला सुरुवात होणार आहे. ते पुढचं सभामंडप वगैरे, वॉल कंपाऊंड, हे सगळं काम, ही जबाबदारी, जसं आपण मगाशी राजेभाऊ आपण प्रास्ताविक मध्ये सांगितलं की संपतराव बारसकर यांनी ही साफसफाई जबाबदारी घेतली. आता तुम्ही फक्त साफसफाई पुरतं म्हणू नका. आता जे शेवटचं रंगरंगोटीपर्यंत काम हे आपल्याला संपत बारसकरांनी पूर्ण करून घ्यायचंय. कोणाला याच्यामध्ये सुट्टी द्यायची नाही. फक्त समाजाच्या लोकांना एवढं सांगत चला की आपल्या करताय, आपल्या पुढच्या पिढीच्या उद्धारा करताय. कारण की नेहमी आम्हाला वाटत असतं की आपला जो समाज घडवण्याची जबाबदारी ब्राह्मण समाजावर आहे. संस्कारी पिढ्या घडवण्याचं काम ब्राह्मण समाजाला करायचंय. आपल्यावर इतर समाजाचा मोठा विश्वास असून आगामी काळात या वास्तूतून अनेक नवीन साधुसंत घडतील आणि वास्तू लवकरच नावारूपाला येईल, असं ते म्हणाले. खरं तर गेल्या काही दिवसापूर्वीच राजेभाऊ आमची काही मंडळी त्या दिवशी भेटली. तुम्ही आता सगळेजण महिन्यापासून काम करताय, फिरताय, म्हणजे अगदी भगवान परशुरामांच्या जन्मस्थळापर्यंत तुम्ही जाऊन आलात. तिथं जाऊन तिथून अक्षरा घेऊन आलात, तिथं आशीर्वाद घेऊन आलात. आणि तिथून आल्यानंतर तुमच्या ज्या कामाला वेग झाला, तर बरीच मंडळी ज्यावेळेला सुरुवातीला ही मागणी करायची की समाजाची दिशा, समाजाची जागा, तर त्यावेळेला त्या दिवशी आमचे प्रशांत मामा भेटले. त्यांच्याकडे आमची अशी चर्चा निवडणुकीच्या वेळी झाली होती, कुलकर्णी साहेब. मग ते म्हटले सुरुवात आपल्या तिथून झाली होती, पण आज त्याला मूर्त स्वरूप ते आज येते. त्यावेळेला विचारा तुम्ही पण होतात, तुम्ही होते, ते होते. मंदारबुवा रामदासी म्हणाले की धर्मसत्ता आणि राजकीय सत्ता जेव्हा एकत्र येते तेव्हा समाजाचा उत्कर्ष होतो. ब्राह्मण समाज आपल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असं सांगून तुम्ही तिकीट मिळवण्याची जबाबदारी घ्या. तुम्हाला निवडून देण्याची जबाबदारी ब्राह्मण समाज घेईल. नव्हती त्याचं वावडं कोणाला नाही. समस्या तुमच्यात तर कधीच नव्हती. समस्या नेतृत्वात होती आणि त्या नेतृत्वाचं पतन सुद्धा या कारणाने झालेलं आहे. जबाबदारीपूर्वक सांगतो, माणूस छोटा आहे मी. आणि हाही शब्द देतो की आपण सर्व समाजाला धरून चालणारे आहात. तुमचा उत्कर्ष होईल आणि एके दिवशी आम्ही भैयाला मंत्रिपदाची शपथ घेताना पाहू आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने समाज एकत्रित होईल. आणि मंदारबुवा रामदासींनी व्यासपीठावरून जो विश्वास व्यक्त केला होता तो सार्थ होता असं समाजही म्हणेल. मलाही समाजासमोर मान खाली घालावी लागणार नाही असा विश्वास तुमच्यासमोर व्यक्त करतो. ती जबाबदारी तुमच्यावर टाकतो आणि काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा असं म्हणतो. तुम्ही माफ केलं नाही तर मला कशाची भीती नाही आहे. कारण मी तुमच्या दारात माझ्यासाठी येणार नाही, पण धर्मासाठी, धर्मकार्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही. कारण मी रामदास स्वामींची जोडी घेतलेला रामदासी आहे. त्या रामदास स्वामी भिक्षेला गेले. एका बाईने 3 दिवस पोतेरं फेकून मारलं त्यांना, तरी गेले. शेवटी तिला अनुभव आला. तिने क्षमा मागितली. म्हणली महाराज तुम्ही भिक्षेला यायचे एवढे अधिकारी सत्पुरुष, पण मी तुम्हाला पोतेरं फेकून मारलं चुलीचं, मला माफ करा.
मी तुम्हाला काहीच भिक्षा दिली नाही. रामदास स्वामी म्हटले, माई तू देत नव्हती तर कसं, रोज तू पोतेरं देत होती ना. रामदास स्वामी ते पोतेरं घ्यायचे, धुवायचे, त्याच्या काकड आरतीला वाती करायचे आणि त्याची वात लावायचे मारुती समोर. रामस्मरण म्हणायचे. त्या अत्यंत दयाळू आईने, हे मारुती राया, रामराया तुझ्यासाठी एवढी भिक्षा दिलेली आहे, त्याचा काकडा करून मी तुला ओवाळतोय बरं का. आम्ही त्या प्रकारची लोक आहोत आणि आमचं भाग्य आहे की तुमच्यासारखी माणसं आम्हाला मिळाली. सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वांचे चरणी दंडवत करून थांबतो. ब्रह्मतेज आणि क्षत्रतेज याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चिरंजीव भगवान परशुराम होय असं सांगून ब्राह्मण समाजाने एकत्र यावं, संघटित व्हावं, हळद झटकावा, परस्परामधील गुणदोष न पाहता आपल्यामधील मतभेद बाजूला ठेवून कुणाचं तरी अनुकरण करावं, आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा, त्याचबरोबर आपलं ध्येय आणि उद्दिष्टावर लक्ष ठेवावं असं ते म्हणाले. आणि कसं असतं, नेतृत्वावर विश्वास ठेवला तर ते विश्वासाचं एक प्रेशर नेतृत्वावर असतं. जर तुम्ही विश्वासच ठेवला नाही तर त्याची जबाबदारीच राहत नाही, त्याचं उत्तरदायित्वच राहत नाही. आणि म्हणून माध्यम म्हणून मी तुमच्यावर हा विश्वास ठेवतोय आणि हे सांगतोय. दुसरी गोष्ट, जगताप कुटुंबाबद्दल कधीही कोणाला संशय नाही मनामध्ये, जे जे जवळ आले त्यांच्या, कधीच नाही. पण काही वेळा जशी तुमची अपरिहार्यता असते काही गोष्टीमध्ये, तशीच समाजाची सुद्धा अपरिहार्यता असते. वाचच एक पिल्लू आहे दाखवायचं, एवढं एक रूप आहे ते. वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक समाज आहेत, अनेक जाती आहेत. आता अशा अनेक जाती, अनेक समाज असणं हे एखाद्या धर्मासाठी हानिकारक आहे की लाभकारक आहे, याच्यावर चर्चा होऊ शकते, याच्यावर मतमतांतर असू शकतात. परंतु एक लक्षात घ्या, माझं असं व्यक्तिगत मत आहे की ज्या अर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये समाजाच्या अशा पद्धतीचं वर्गीकरण आहे, अशा विविध जाती आहेत, त्या जातीची, त्या जातीची आपापली एक परंपरा आहे, आपापली एक चालीरीती आहेत. हे सगळं ज्या अर्थी पूर्वापारपासून चालत आलेलं आहे आणि एवढं सगळं असूनही, एवढी भिन्नता असूनही या विश्वाच्या, या जगाच्या पाठीवर आम्ही आजही हिंदू म्हणून टिकून आहोत. याचा अर्थच या जाती ज्या आहेत वेगवेगळ्या, त्या हिंदू समाजाचं अविभाज्य अंग आहेत आणि त्या धर्म टिकवून ठेवण्यासाठी आहेत, त्या लाभकारक आहेत, त्या हानिकारक नाहीत. आणि म्हणून मी या व्यासपीठावरून उद्घोष करून सांगतो की मी जाती व्यवस्थेचा समर्थक आहे. आणि याच व्यासपीठावरून मी उद्घोष करून सांगतो की मी जाती द्वेषाचा विरोधक आहे. हिंदू धर्मामध्ये व्यवस्था आहे, द्वेष नाही. जेव्हा कोणत्याही संस्थे यावेळी सकल ब्राह्मण समाज महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पोद्दार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी प्रकाश भागानगरे, संभातराव बारसकर, सुमित कुलकर्णी यांची भाषणं झाली. समाज तशीच जागा द्यायची. मग त्यावेळेस आम्ही जागेची शोधात जागा बी तशी शोधून काढली. आज या ठिकाणी ही जागा देत असताना इदालची साफसफाई करायची होती. अतिशय 8 दिवसाच्या आतला हा सगळा कार्यक्रम आहे. ज्यावेळेस जागा द्यायची होती, जागा दिल्यानंतर पोद्दार साहेब म्हणले, सगळे आमचे देशपांडे साहेब, सगळे मंडळी म्हणले की हे आम्हाला फक्त एवढं कॅम्पस साफ तुम्ही करून द्या, आम्ही आमचा कार्यक्रम याच्यात सगळं होऊन जाईल. पण संग्राम भाईंचा मला फोन आला की तू तिथं काय नियोजन केलं. मी म्हणलं, त्यांनी सांगितलं आपल्याला जागा साफ करून द्यायची, तर म्हणलं मी JCB लावले, साफ करून देतो. आणि अचानक 2-3 दिवसाच्या खाली ते रात्री ईद आलते, मला फोन केला, म्हणलं मी आलोय. म्हणलं आले, बरं ठीक आहे म्हणलं. आल्यानंतर ईद आले, ते ईद सगळ्या खाट्या आहेत, हा साफ होणार, ते ईदच्या नाही साफ करायच्या, ह्या सगळ्या परिसराच्या साफ करा. आणि आल्यानंतर येताना सुद्धा गाडीमध्ये आम्ही इकडून आता इथं समर्थ कॉलनी आहे पलीकडे. जय परशुराम. सर्वांना अतिशय आनंददायक बातमी अशी आहे, बऱ्याच दिवसांपासून ब्राह्मण समाजाची आमदार साहेबांकडे एक मागणी होती की समाजासाठी आपण जागा द्यावी. त्या ठिकाणी आम्हाला परशुरामाचं मंदिर बांधायचं आहे आणि एक सभामंडप बांधायचा आहे. तर आम्ही आमदारांना भेटलो, आमदारांनी ती मागणी ताबडतोब मान्य केली आणि आज मितीला आम्हाला आमदार साहेबांकडनं, संग्राम भैया जगताप यांच्याकडनं 20 गुंठेची जागा आमदारांनी ब्राह्मण समाजाला दिलेली आहे. आज शनिवार दिनांक 27 रोजी या भूमिपूजनाचा निमित्ताने कार्यक्रम घेतला गेला, भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी माननीय आमदार अरुण काका जगताप उपस्थित होते, सन्माननीय आमदार संग्राम भैया जगताप उपस्थित होते
सुजयदादा विखे पाटील होते, नंतर ब्राह्मण क्षेत्रात अत्यंत उच्च कामगिरी करणारे, ज्याला आपण म्हणतो की वेदामधलं अध्ययन करणारे घनपाठी सागर गुरु कुलकर्णी होते, महेश गुरु रेखे होते, बाळासाहेब पंढरपूरकर गुरु होते आणि निलेश गुरु धर्माधिकारी हे देखील उपस्थित होते। यांच्याबरोबर ब हरिभक्त परायणकार प्रभाताई भोंग यासुद्धा उपस्थित होत्या। या सर्वांच्या उपस्थितीत आणि सन्माननीय संत रामदास स्वामींचे अत्यंत भक्त मंदारबुवा रामदासी यांच्या शुभ हस्ते आज या भूमिपूजन इथे संपन्न झालेलं आहे। नगरमधील ब्राह्मण समाज हा अत्यंत मोठ्या प्रमाणे एकत्र झालेला आहे। यापूर्वी एवढा मोठा समाज हा एकत्र कधीही आलेला नव्हता। ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो सकल ब्राह्मण महासंघ जो आहे नगरमध्ये, ह्या निमित्ताने ह्या 26 संघटना आम्ही एकत्र केल्या, त्याचा महासंघ स्थापन केला आणि या सकल ब्राह्मण समाज महासंघातर्फे हा आज भूमिपूजनाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला। यापुढे आता जसं जसं प्रगती होत राहील तसं तसं मंदिराचा कार्यक्रम देखील आम्ही सुरू करू। यामध्ये पूर्णपणे आमदार साहेबांचं सहकार्य आणि मदत लाभली। इथे आम्हाला या प्लॉटवरती काम करताना येथील नगरसेवक संपतराव बारसकर यांनीही खूप मोलाचे सहकार्य केलं आणि त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकला। नगरमधल्या बऱ्याचशा ब्राह्मण समाजाकडनं ह्या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्तपणे देणग्या देखील मिळालेल्या आहेत। पूर्णपणे आमचे एक मित्र आहेत सुधीर वापकर, यांनी पूर्णपणे 70,000 रुपये नाश्त्याचा खर्च त्यांनी काढलेला आहे। एकानी तर आमच्या मित्रांनी नंदकुमार पोळ यांनी पूर्ण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे। गुजरगौड समाजाच्या मंडळींनी सत्कारासाठी लागणाऱ्या 100 शाली आम्हाला दिलेल्या आहेत। अशा प्रकारे समाजातील मान्यवर व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात मदत केली आहे। ही आत्ताशी सुरुवात आहे, यापुढे हळूहळू आमचा कार्यक्रम वाढत जाईल। ह्या निमित्ताने नगरमधील आम्ही जवळजवळ 20 ते 25 हजार समाजापर्यंत पोहोचलेलो आहोत। आज अशी परिस्थिती होती, आमच्या कल्पनेपेक्षाही जास्त उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आम्हाला मिळाल्या। खुर्च्या कमी पडल्या तरी देखील प्रचंड गर्दी होत होती। 2 वेळेस खुर्च्या वाढवल्या तरी देखील गर्दी होती। हे पूर्ण वेळ थांबले समाजासाठी आणि त्यांनी पूर्ण सहकार्य करायला ठरवलं। आमदारांनी स्वतः 1 लाखाची देणगी डिक्लेअर केली। काकांनी सांगितलं मी सुद्धा तुम्हाला एक चेक देतो आहे। असे बऱ्याचशा मोठमोठ्या 2-2, 5-5 लाखाचे चेक आम्हाला देण्याचं कबूल केलं आहे आणि ते देतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। मान्यवरांच्या हस्ते परशुरामांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन तसंच मंदिराचं भूमिपूजन, कोनशैलीचं अनावरण करण्यात आलं। यशवंत आंबेकर आणि सुवर्णा देशमुख यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। मंगेश निसळ यांनी आभार मानले। या कार्यक्रमाला प्राध्यापक मधुसूदन मुळे, प्राध्यापक शिरीष मोडक, आदिनाथ जोशी, एन.डी. कुलकर्णी, प्राध्यापक मोहन कामत, उद्योजक श्रीकृष्ण जोशी, सुरेश क्षीरसागर, उद्योजक मोहन नातू, चंद्रकांत रेणाविकर, दीना जोशी, मिलिंद कुलकर्णी, डॉ. देवाकर सुहास, सुवर्णा कुलकर्णी, श्रीधर बापट, डॉ. विजयकुमार भंडारी, प्रभाकर प्रताप यांच्यासह ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय देशपांडे, प्रमोद कुलकर्णी, अरुण आवटी, नंदकुमार पोळ, ज्योत्सना कुलकर्णी, अभय जोशी, मिलिंद जोशी, किरण वैकर, श्रेया देशमुख, सुवर्णाताई महापुरुष, मोरेश्वर मुळे, योगेश दाणी, रामनिवास पारीख, श्रीगोपाल जोशी, नरेंद्र व्यास, घनश्याम पारीख, मयूर जोशी, चंद्रशेखर गटणे, अमित देशमुख आदींनी परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहमदनगर।